भाजपच्या अहंकारावर आणखी एक आरएसएसच्या नेत्याचं बोट। इंद्रेश कुमार म्हणतात, अहंकाऱ्यांना रामानं 240 वरच रोखलं। राष्ट्रवादीच्या 2 जागांमुळे 48 जागांवर परिणाम कसा? मंत्री छगन भुजबळांचा संघाला सवाल। आज मुंबईत भाजपच्या बैठकींचा धडाका। विधानसभा निवडणुकीत मराठ्यांचा फटका बसू नये यासाठी भाजपच्या मराठा आमदारांची बैठक। देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार करणार मार्गदर्शन। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एसआयटी चौकशीच्या स्थगितीचा शब्द दिल्यामुळेच जरांगेंचं उपोषण मागे। 1 महिन्यासाठी जरांगेंचं उपोषण स्थगित। कांद्याचे दर वाणिज्य मंत्रालय ठरवणार। सरकारने नाफेडचे अधिकार गोठावले। लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानं निर्णय। G7च्या शिखर संमेलनात मोदी आणि बायडन यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार। पन्नू मर्डर केसचा वाद चर्चेत येण्याची शक्यता। कुवेतमधील आगीच्या घटनेतील 45 भारतीयांचे मृतदेह केरळच्या कोचीत दाखल। आज सर्व मृतदेहांवर होणार अंत्यसंस्कार। पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये ट्रॅव्हल बसला आग। आगीत बस जळून खाक। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट। ऐन पावसाळ्याच्या तोंडावरच भाजीपाल्यांचे भाव वाढले। काही भाज्यांमध्ये दुप्पट भाव तर काहींच्या किमतीत 30% वाढ। मासळींच्या किमतीतही मोठी वाढ। बोंबील 800 रुपये किलो तर एक बांगडा 30 रुपयांना। सुके सोडे 2000 रुपये किलो।